संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये विशेष महाराष्ट्रामध्ये संत रोहिदासांची जयंती साजरी केली जाते। संत रोहिदासांचे विचार हे अमूल्य विचार आहेत आणि जगाला हेवा वाटायचे विचार संत रोहिदासांनी निर्माण केलेले आहे। संत रोहिदास हे नेहमीच कर्मावर ध्यान देत असत व कर्म हे त्यांचं दैव मानत असत, कारण आपल्या आईवडिलांची सेवा करून उदरनिर्वाहाचं काम करत असेल आणि समाजोपयोगी काम करत असेल। त्या धर्तीवर आज महाराष्ट्रामध्ये तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार संत बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे, स्वतंत्र व बंधुत्व राजा निर्माण समाज व्हावा, सर्वाला न्याय मिळावा, सर्वांना अन्न वस्त्र मिळावे, राहण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध व्हावी। त्या धर्तीवर रोहिदासचे विचार आत्मसात बाबासाहेब आंबेडकर केलेले आहेत आणि त्या धर्तीवर सर्व समाज चालत आहेत। आपण सर्व बांधवांना संत रोहिदास जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि आपला महाराष्ट्राचा विकास आणि भारताचा विकास माननीय नरेंद्र मोदींचं स्वप्न नरेंद्र मोदीजीने 22,000 करोड रुपयाचं त्यांना मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। असंच आपल्या संपूर्ण भारतातील समाजोपयोगी मंदिरे नरेंद्र मोदीजींनी बांधून यावे अशी आम्ही मोदीजींना विनंती करावं और देवेंद्र फडणवीससुद्धा दलित समाजाच्या विकासासाठी चांगल्या प्रकारचा भरपूर निधी उपलब्ध करून द्यावा हीच मी रोहिदासचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना संत रोहिदास महाराजांची जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि जे मनसंघात तो कटुसुदी में गंगा हे जे वाक्य महाराजांनी बोललं आहे याच्यामध्ये काय आहे की ज्याचं मन निर्मळ असेल तो एकदम सुखी समाधी राहील हे त्यांचं वाक्य आणि जेव्हा ते त्या काळी 700 वर्षापूर्वी महाराजांच्या काळामध्ये अस्पृश्यता खूप जास्त प्रमाणात होती, तेव्हा महाराजांनी पूर्णपणे त्याला प्रतिकार करून त्याच्यामध्ये लोकांमध्ये जागृती निर्माण केली। तर बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर संविधानमध्ये जे दलित लोकांना आणि जे ओबीसी लोकांना जे आरक्षण दिलं हे सगळं पायाभूत जे आहे ते महाराजांमुळे आलेले आहे, त्यामुळे महाराजांचा ह्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे। तर याच्यासाठी मी बाबासाहेब आंबेडकरांचा पण ऋणी आहे, त्याचप्रमाणे रविदास महाराजांचं पण तेवढंच त्याच्यामध्ये नेतृत्व आहे आणि कर्तृत्व आहे। तर मी सगळ्या नागरिकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय रविदास।